तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक महिलेला समानतेने जगण्याचा अधिकार आहे. पण अनेक वेळा महिलांना त्यांच्या स्वतःच्या हक्कांचीच माहिती नसते आणि म्हणूनच त्या अन्याय सहन करत राहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांचे मूलभूत हक्क कोणते आहेत आणि त्यांची जाणीव का महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या समाजात आजही अनेक महिलांचे आयुष्य फक्त घर, स्वयंपाक आणि कुटुंब या भोवतीच फिरताना दिसतं. अनेक वेळा त्यांना शिकण्याची, स्वतःचं मत मांडण्याची किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याची संधी मिळत नाही. पण खरे पाहिले तर प्रत्येक महिलेला समानतेने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजही अनेक मुलींचे लवकर लग्न लावले जाते, त्यांच्या शिक्षणाला कमी महत्त्व दिले जाते. युनेस्कोच्या मते मुली शिक्षण सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे लवकर लग्न आणि गर्भधारणा. यामुळे त्या केवळ शिक्षणापासूनच नाही तर स्वतःच्या हक्कांपासूनही दूर राहतात. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपले हक्क माहिती नसतात तेव्हा ती व्यक्ती अन्यायाविरुद्ध आवाजही उठवू शकत नाही. पण परिस्थिती बदलू शकते आणि त्यासाठी काही सोप्या गोष्टी प्रत्येक महिलेला समजणं खूप गरजेचे आहे. तुम्ही हे कसे करू शकता? शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र बनवा. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे महिलांना स्वतःचे हक्क समजतात, योग्य आणि अयोग्य यातील फरक कळतो, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळतो. इतिहासात सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष केला. आज आपण त्यांचे स्वप्न पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. स्वतःचे हक्क जाणून घ्या. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार देते. उदाहरणार्थ, समानतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार. जर महिलांना हे अधिकार माहिती असतील तर त्या भेदभाव किंवा अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतात. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. फक्त लग्न करून स्थिरी होणे हेच आयुष्याचे ध्येय नसावे. महिलांनी शिक्षण घ्यावे, कौशल्य शिकावी, स्वतःच्या पायावर उभा राहावे. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता दोन्ही वाढतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. महिलांना अनेक वेळा घरगुती हिंसाचार किंवा लैंगिक छळ यासारख्या समस्या सहन कराव्या लागतात. पण जर त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती असेल तर त्या कायदेशीर मदत घेऊ शकतात, स्वतःचे संरक्षण करू शकतात आणि इतर महिलांनाही मदत करू शकतात. वाचन आणि ज्ञानाची सवय लावा. आज सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा थोडा वेळ वाचन आणि ज्ञान वाढवण्यासाठी वापरला तर खूप मोठा बदल होऊ शकतो. वाचनामुळे विचारशक्ती वाढते, समाजातील आपली भूमिका समजते, स्वतःचे हक्क आणि कर्तव्य कळतात. मित्रांनो, महिलांचे सक्षमीकरण म्हणजे फक्त महिलांचा प्रश्न नाही, तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा प्रश्न आहे. जेव्हा महिला शिक्षित, आत्मविश्वासी आणि जागरूक असतात तेव्हा कुटुंब, समाज आणि देश तीनही मजबूत होतात. म्हणून लक्षात ठेवा, शिक्षण, जागरूकता आणि आत्मविश्वास हेच महिलांच्या स्वातंत्र्याचे खरे आधार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या मते कोणती आहे.